पहिल्यांदा म्हणजे या भागामध्ये या परिसरात पहिल्यांदा होतं. या परिसरात या परिसरात तुमचा पूर्ण परिचय काय आहे आणि ह्या परिसरामध्ये तुम्ही एवढं भव्य दिव्य जे उभं केलं बाजारपेठ, त्याचा उद्देश काय आहे? मी ओमप्रकाश बन मंगरुळपीर. मी 45 वर्षापासून हे अनाजाचा व्यापार करतो. माझा व्यवसाय मंगरुळपीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आहे. माझा दुसरा व्यवसाय परभणी येथे असंच खाजगी बाजार आहे. तिसरा व्यवसाय माझा वलगावमध्ये बी असाच खाजगी बाजार उभारला आहे. या बाजारामुळे सरकारचं धोरण आहे की कास्तकारांना, शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचा त्रास होऊ नये. दिवसांदिवस पीक हे पहिले पीक येत जाय कमी, आता पिकाची क्वांटिटी वाढते. त्या कारणानं बाजार समितीमध्ये त्यांची गर्दी होते. त्याचं बाजार समितीमध्ये जास्त माल आल्याच्यानं त्यांचे काटे होत नाहीत. त्या दृष्टिकोनातून खाजगी बाजाराला राज्य सरकारने परमिशनं दिल्या. तिथं आम्हाला त्या सुविधा शेतकऱ्याला बरोबर आल्याबरोबर मालाचा तोल, त्यांना योग्य भाव, त्याच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, त्यांना नगदी पैसे आणि त्यांची काट्यातने कोणत्या प्रकारची काही नुकसान होऊ नये याची पूर्ण जाणीव राखून आम्ही हे बाजार चालू केला आहे. याला आम्हाला प्रोत्साहन भेटत आहे. बरं, इतकी प्रशस्त इमारत आणि इतकं सुशोभित जे प्रिमायसेस आहे हे आम्ही खाजगी बाजारपेठेमध्ये बहुतेक बघितलं नसेल, हे पहिल्यांदा असेल. तर कुठल्या सुविधा ज्या आहेत शेतकऱ्यांना देण्यात येत आहे, जसं हमाल आहे, माथाडी आहे, त्यानंतर पुन्हा मग जे काम करणारे आडते आहे, यांना कुठल्या सुविधा तुम्ही देणार आहात? नाही, आडत्यांना आमच्या इथं त्यांना आम्ही लायसन देतो आहे. हमालांना लायसन देत आहे आणि हमाल आणि आडत्या यांच्याकडून शेतकऱ्यांची कोणत्याही पद्धतीत पिळवणूक होणार नाही याकडे आमचं लक्ष राहील, तरच त्यांना आम्ही लायसन देतो. आणि जास्तीत जास्त आमचं लक्ष शेतकऱ्याकडेच वेधलेलं आहे. शेतकऱ्यांची कशी सुविधा चांगली होईल आणि शेतकऱ्याला कसा आपण चांगला भाव देऊ आणि शेतकरी आमच्या इकडे कसे बिलकुल बाकायदा राहतील, त्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्ण लक्ष देतो. बरं, कृषी मालाला भाव नाही आहे, म्हणजे सोयाबीन बघतो म्हटलं, कापूस बघतो म्हटलं, किंवा तूर ज्या पद्धतीचा भाव पाहिजे होता, हमी भाव, तसा भाव मिळत नाही. तुम्ही या निमित्ताने सरकारकडे काय विनंती करणार किंवा काय अपेक्षा आहे तुमची? नाही, सरकारच्या अपेक्षामार्फत जो हमी भाव देतो तो FAQ मालाचा भाव देतो. तर तिथं ते FAQ मालाचा माल कास्तकारनं ते FAQ माल मोजतेच. पण जो माल खराब आहे, जो माल समजा FAQ दर्जाचा नाही आहे, तो माल त्यांनी विकावा कुठे. त्याकरता आम्ही त्याची सुविधा आमच्याजवळ आहे. आम्ही त्यांना तो माल पाहून व्यवस्थित भाव देतो. तर अशा खाजगी ज्या बाजारपेठा आहेत त्या ग्रामीण भागामध्ये उभे होणं किंवा प्रस्थापित करणं किती महत्त्वाचे आहे? ते शेतकऱ्यासाठी तर अतिशय महत्त्वाचं आहे. करणाऱ्याला काय, एक तर व्यापार तर होणारच आहे, पण शेतकऱ्यांना जागोजागी सुविधा जर झाली तर त्यांची तकलीफ फार मोठी दूर होणार आहे. नाहीतर रात्रभर काटे होत नाही. एकाच ठिकाणी सर्व माल आला तर तेवढी धावपळ होते. 3-3 दिवस त्या नाफेडमध्ये आपल्याला थांबावं लागते. असं ते सुविधा म्हणजे शेतकऱ्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. या निमित्ताने तुम्ही शेतकऱ्यांना काय विनंती करणार किंवा आडत्यांना, हमालांना काय विनंती करणार? नाही, शेतकऱ्यांना आमची विनंती अशी आहे की तुम्ही जर आमच्या बाजारात जर माल आणला तर त्यांना आमच्याजवळून 1 रुपयाचाही खर्च लागणार नाही. उलटा जे कमिशन लागणार आहे ते आडत्याचं कमिशन बाजारामार्फत आम्ही देऊ. शेतकऱ्याकडून कोणत्याच प्रकारचे इथं कमिशन, हमाली काहीच घेतल्या जाणार नाही.